सर. कुठली चांगली गोष्ट झाली तर लगेच टाळ्या म्हणणारे पटवारी सर. एकदम मस्त इंग्रजी शिकवणारे शिंदे सर. माझ्या मुलाचं जेवण आहे, मेस कापायचे आहे म्हणून जेवायला या असं म्हणून हसवणारे स्वामी मामा. पोरीवानो, तुमच्यासाठी भात शिल्लक ठेवला आहे या ग म्हणून मायेने बोलावणाऱ्या सोन्या मावशी. तुम्ही सर्वजण आम्हाला आजपर्यंत सांभाळलात. खरं सांभाळत म्हणणं चुकीचं, झेललात. खरं तर सांभाळत म्हणणं चुकीचं, झेललात म्हणायला हवं. आजपर्यंत तुम्हा सर्वांनी पुस्तकाचे ज्ञान तर दिलातच, परंतु आयुष्यात जगताना आपल्या समोर आलेल्या अडचणींना कसं फेस करायचं हे देखील शिकवलात. साडे सर नेहमी मला श्रावणी दिदीच्या जागी ठेवून आयुष्याचे धडे शिकवायचे. नेहमी आपली संस्कृती जपून कपडे घाला असं म्हणायचे आमच्या कांबळे मॅडम. शिंदे सर तर नेहमी हसत राहायचे. ते कधीही असं रागी दिसले नाही. रागात जरी असले तरी ते हसूनच बोलायचे नेहमी. अरे केला तर एकाग्रतेने केला तर सोपे, गणितही सोपे जाईल असं म्हणून आमच्या स्नेहा मॅडम शिकवायच्या. सुरवसे मॅडम म्हणायच्या, अरे जमेल तुम्हाला, सोपंच आहे, करून तर बघा असं आम्हाला नेहमी सुरवसे मॅडम म्हणायचा. पवार सरांचा तर विषयच वेगळा. इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर आणि न जमणारा विज्ञान. त्यांचे मूड स्विंग्स तर आम्हाला कधी कळलेच नाही. मिनिटातच राबायचे, मिनिटातच हसायचे. पण पवार सर आपली विजिट राहिली बरं का. असं काही चुकीचं घडल्यावर तर लगेच रागाला येतात. पण आमच्या वर्ग शिक्षिका तुम्हा सर्वांसोबत घालवलेली सुंदर क्षण हे आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतील. तुम्हा सर्वांशी आपल्या शाळेतील जोडलेल्या भावना ह्या मनातून निघालेल्या आहेत, ज्या कधीही तुटू शकणार नाहीत. आम्हाला कधी फक्त विद्यार्थी न समजता आपले लेकरू समजून आमच्यावर संस्कार केला. तुम्ही सर्वजण त्याबद्दल मी तुमचे आभारही मानणार नाही आणि धन्यवादही म्हणणार नाही. कारण आभार यामध्ये भार आहे आणि धन्यवाद यात भार आहे. म्हणून मी तुमची याबाबत नेहमी ऋणी राहील. शाळा एवढी भारी की शिक्षक पालकासारखे तसेच मित्रही जीवलग भेटले. एकदम भावा बहिणीसारखे. श्रुती, साक्षी, मिरी, कँडी, पर्णी, भागू, लता, सायली, सुरेखा, गणी, पराची, इकरा, श्रावणी, रतन, आमची जेबा, गायकवाड, आंबट मसाला, सगळेच. आमची बॅच अशी होती की काय सांगावं, जेवढं सांगेल तेवढं कमी. आणि मुलांचं तर काय विचारच नको. लोक म्हणल्यावर मुद्दा म्हणून बेंच वाजवणारे शिवराज जैद, काहीतरी डबल मिनिंग काढून बोलणारे आमचे प्रथमेश आणि मंगेश, आणि मनोरंजनासाठी तर आमचा तमिळ भाऊ होताच. अभिप्राय देणारे गगने आणि प्रवीण. त्यासोबतच काहीतरी एकदम शांत राहून हसून बोलणारा परत एकदा जैद, फक्त परीक्षेलाच आपलं नोट दाखवणारे अनुराग आणि मोहन, आणि शांत राहून पण काहीतरी क्रांती करून दाखवणारा केदार. हे सगळं आम्हाला खूप मिस होईल. कारण आमची जी बॅच होती एकदम वेगळी निराळी. आमच्यात प्रत्येक जण एक असा नमुना आहे ज्याला आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खूप मिस करू. आपणच आपल्यात असणारा दीपक आणि प्रवीणची जोडी अशी आमची बॅच. आमच्या बॅचवर तर बोलायचं म्हटलं तरी शब्दच कमी पडतील. पण आमच्यासाठी तर आमची बॅच एक नंबर बरं का. कारण त्यात एकापेक्षा एक डेंजर नमुना भरलेला आहे. पण कधी कुठला बॉम्ब फोडायला सांगता येत नाही. सगळं एकदम बेस्ट. आधीच्या शाळेत मला तेवढं काय बरं नाही वाटलं, कारण त्या शाळेत मी जास्त जातच नव्हते. आठवड्याचे 7 दिवस, त्याच्यातून मी जाणार 4 दिवस शाळेला. उरले किती? 3 दिवस. एक तर रविवार ते शनिवार गेला, दुसरा शुक्रवार आणि शनिवार. मग त्यामध्ये काय, शुक्रवारची दुपारून दांडी मारायची आणि शनिवारची तर अर्धी शाळा. त्या शाळेत मला काही जास्त नमलं नाही. परंतु ही शाळा म्हणजे असं झालंय की जीव माणसाला जगण्यासाठी काहीतरी कारण लागतं. ते कारण आज बनलेलं आहे इथे. माझी बॅच हे सगळं आता हक्कानं सांगता येणार नाही. खरंच तुम्हा सर्वांना मी खूप मिस करू. इथली प्रत्येक आठवण, आशीर्वाद, लहानांच्या शुभेच्छा कायम सोबत ठेवू. इथपर्यंत आम्हाला सक्षम केला त्याबद्दल आम्ही नेहमी तुमच्या ऋणात राहू. आणि हे ऋण सहज फिटणार नाही. साळवे सर, तुम्ही जसे वन मॅन शो करणारे शिक्षक आहात तशी मी सुद्धा वन वुमन शो करणारे शिक्षिका झाल्याशिवाय आपलं ऋण फिटणार नाही बरं का. तसेच आमच्यासाठी हा सर्व फॉर्मॅलिटी कार्यक्रम करण्यासाठी सर्व नवीच्या विद्यार्थ्यांना मनापासून थँक्यू. नवीच्या विद्यार्थ्यांचे वागणं, मस्करी हे आमच्या साहजिकच. फक्त तुम्ही सर्वजणच आमच्या आठवीत राहणार असं नाही. 8वीचे विद्यार्थी, 7वीचे विद्यार्थी, 6वीचे, 5वीचे सर्वजणच आमच्या आठवणीत राहतील. कारण की प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने कुठली तरी नवीन क्रांती करून आमच्या मनात जागा बनवलीच आहे. आणि असं नाही की काहीतरी वेगळं. चांगली ही गोष्ट आहे, मस्करीची ही गोष्ट आहे, थट्टेची ही गोष्ट आहे. सगळेजण मला आजपर्यंत इंग्रज म्हणून चिडवत होते. मला त्या गोष्टीचा कधी राग आला नाही. मी फक्त कोणी जास्त चिडवू नये याच्यासाठी चिडचिड करत राहिले. पण आतून मला कधी
कधी कुणाबद्दल काही शंका वगैरे वाटली नाही. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा आहे आणि मेन म्हणजे सर्वात जास्त साडे सर तुमची खूप आठवण येईल पुढे जाऊन, कारण की तुम्ही मला खूप मदत केलं. आयुष्याचे काही मला शिकवलात. प्रत्येक गोष्ट ही अशी नाही हुशार आहे, ही अशी काय म्हणून तुम्ही सांगितलं वाईट नाही तर पण तुमच्यासाठी दुसऱ्याचा एक्सपेरिमेंट नाही करत आहे. पण तिथपासून लांब जरा खूप वाईट वाटत आहे सर. गोष्टी आज खूप बोलायच्या पण काय सांगू, काय सांगतो आपल्याला बोलायला.